श्री परमात्मने नमः. नमस्कार श्रोते हो, भक्तवत्सल या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण सांख्ययोग या दुसऱ्या अध्यायातील श्लोक 41 ते 45 त्यांच्या अर्थासहित जाणून घेतले, ज्यामध्ये आपण पाहिले की भगवान श्रीकृष्णांचा सखा तथा शिष्य अर्जुन याने वैदिक तत्त्वज्ञानाच्या दिव्य स्तरापर्यंत स्वतःला उन्नत करावे असा उपदेश त्याला देण्यात आला आहे. हा उपदेश करताना भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला असे सांगितले की वेद प्रामुख्याने भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांचे विवेचन करतात आणि म्हणूनच हे अर्जुना, या 3 गुणांच्या पलीकडे स्थित हो, सर्व द्वंद्वांतून मुक्त हो आणि लाभ तथा रक्षण यांच्या काळजीतून मुक्त होऊन आत्मपरायण हो. त्यापुढील श्लोक व त्यांचा अर्थ जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान् सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. भगवंत पुढे म्हणाले, लहान विहिरीद्वारे होऊ शकणारी सर्व कार्ये मोठ्या जलाशयाकडून त्वरित होऊ शकतात. त्याचप्रमाणे ज्या ज्ञानी मनुष्याला वेदांमागचा हेतू माहीत आहे, त्याला वेदांशी संबंधित असलेली सर्व कार्ये सहजपणे प्राप्त होतात. वैदिक वाङ्मयाच्या कर्मकांड विभागामध्ये वर्णित धार्मिक विधी आणि यज्ञांचा उद्देश मनुष्याला आत्मसाक्षात्कारामध्ये यथावकाश प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. भगवद्गीतेमधील 15व्या अध्यायात आत्मसाक्षात्काराचे प्रयोजन स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. वेदाध्ययनाचे प्रयोजन हे सर्व गोष्टींचे आदिकारण भगवान श्रीकृष्ण यांना जाणणे हे आहे. म्हणून श्रीकृष्ण आणि त्यांच्याशी असणारा शाश्वत संबंध म्हणजेच आत्मसाक्षात्कार होय. जीवांचा श्रीकृष्णांशी असणाऱ्या संबंधांचा उल्लेखही भगवद्गीतेमध्ये करण्यात आला आहे. जीव हे श्रीकृष्णांचे अंश आहेत, म्हणून जीवाने कृष्ण भावनेचे पुनरुज्जीवन करणे ही वैदिक ज्ञानाची परमोच्च पूर्णावस्था आहे. याची श्रीमद्भागवतात पुढील प्रमाणे पुष्टी करण्यात आली आहे. अहो बत श्वपचोतो गरियान यज्जिभाग्रे वर्तते नाम तुभ्यम ते पुस्तपस्ते जुहुवुः सस्नुरार्या ब्रह्मानुचूर्णाम गृणंती येते. अर्थात, हे भगवन, तुमच्या पवित्र नामाचे स्मरण करणारा मनुष्य जरी चांडाळासारख्या नीच कुळात जन्मला असला तरी तो आत्मसाक्षात्काराच्या सर्वोच्च अवस्थेत स्थिर आहे. अशा मनुष्याने वैदिक विधिविधानांनुसार सर्व प्रकारचे यज्ञ आणि तप केले असले पाहिजेत आणि सर्व तीर्थस्थळांमध्ये अनेक वेळा स्नान करून वेदांचे अध्ययनही केले असले पाहिजे. असा मनुष्य आर्यवंशीयांमध्ये सर्वोत्तम समजला जातो. यास्तव मनुष्याने केवळ कर्मकांडावर आसक्त न राहता वेदांचे प्रयोजन जाणण्याइतपत बुद्धिमान असणे आवश्यक आहे. तसेच त्याने उत्तमोत्तम इंद्रिय तृप्तीसाठी स्वर्गलोकाप्रत उन्नत होण्याची इच्छाही धरू नये. सर्वसामान्य मनुष्याला या युगामध्ये वैदिक कर्मकांडातील सर्व विधिविधानांचे पालन करणे शक्य नाही. तसेच संपूर्ण वेदांत आणि उपनिषदांचे अध्ययन करणेही त्याला शक्य नाही.
वैदिक विधिविधानांचे प्रत्यक्ष पालन करण्यासाठी पुष्कळ शक्ती, काळ, ज्ञान आणि साधन सामग्रीची आवश्यकता असते. या युगात हे क्वचितच शक्य आहे. तरी सुद्धा पतित जीवांचे उद्धारक श्री चैतन्य महाप्रभू यांनी सांगितल्याप्रमाणे भगवंतांच्या पवित्र नामाचे स्मरण केल्यास वैदिक संस्कृतीचा मूळ उद्देश योग्य रीतीने साध्य होतो. महान वैदिक पंडित प्रकाशानंद सरस्वतींनी जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंना विचारले, तुम्ही वेदाध्ययन न करता एखाद्या भावुक व्यक्तीप्रमाणे भगवंतांच्या पवित्र नामाचे कीर्तन का करता? तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू उत्तरले, माझ्या आध्यात्मिक गुरूंना मी महामूर्ख आहे असे आढळल्याने त्यांनी मला श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचे कीर्तन करण्यास सांगितले आहे. या आदेशाचे पालन केल्यामुळे चैतन्य महाप्रभू भावविभोर झाले. या कलियुगामधील अधिकतर लोक मूर्ख आहेत आणि वेदांत तत्त्वज्ञान जाणण्याइतपत शिकलेलेही नाहीत. परंतु भगवंतांच्या पवित्र नामाच्या अपराधरहित कीर्तनाने वेदांत तत्त्वज्ञानाचे ध्येय उत्तम प्रकारे साध्य होते. वेदांत हा वैदिक ज्ञानातील शेवटचा टप्पा आहे. वेदांत तत्त्वज्ञानाचे निर्माता आणि ज्ञाताही भगवान श्रीकृष्णच आहेत. हरिनामाचे कीर्तन करण्यात रममाण होणारा मनुष्यच सर्वश्रेष्ठ वेदांती महात्मा होय. हाच वेदांचा अंतिम उद्देश आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोस्त्वकर्मणि. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढे म्हणाले, आपले नियत कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, पण कर्मफळांवर तुझा अधिकार नाही. आपल्या कर्मफळास आपण कारणीभूत आहोत असे तू कधीही समजू नकोस. तसेच आपले कर्तव्य न करण्यामध्येही तू आसक्त होऊ नकोस. या ठिकाणी कर्म, विकर्म आणि अकर्म या 3 गोष्टी विचारणीय आहेत. प्राप्त प्राकृतिक गुणांनुसार केलेले कार्य म्हणजे नियत कर्म होय. विकर्म म्हणजे शास्त्रांविरुद्ध केलेले कर्म होय. आणि अकर्म म्हणजे स्वतःचे कर्म न करणे होय. भगवंतांनी अर्जुनाला निष्क्रिय न होता कर्मफलेच्छारहित होऊन आपले विहित कर्म करण्याचा उपदेश दिला. आपल्या कर्मफळांवर आसक्त असणारा मनुष्य आपल्या कर्मासही कारणीभूत असतो. त्यामुळे तो या प्रकारच्या कर्मांचा उपभोग घेतो किंवा त्यापासून दुःख भोगतो. नियत कर्मांचा विचार केल्यास अशा प्रकारचे कर्म 3 प्रकारे विभाजित करता येते: नित्य कर्म, नैमित्तिक कर्म आणि सकाम कर्म. शास्त्रांच्या आदेशानुसार कर्तव्य म्हणून फलेच्छा विरहित केलेले कर्म सत्वगुणयुक्त कर्म असते. फळाची आशा ठेवून केलेले कर्म बंधनकारक ठरते, म्हणून असे कर्म अशुभ असते. स्वतःचे नियत कर्म करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण त्याने फळावर आशा न ठेवता कर्म करणे आवश्यक आहे. असे निष्काम भावाने केलेले कर्म निसंशयपणे मनुष्याला मोक्षमार्गावर घेऊन जाते. यास्तव भगवंतांनी अर्जुनाला फळाची आशा न धरता एक कर्तव्य म्हणून युद्ध करण्यास सांगितले. त्याने युद्धात भाग न घेणे ही आसक्तीचीच दुसरी बाजू आहे. सकारात्मक किंवा नकारात्मक
अशी कोणत्याही प्रकारची आसक्ती बंधनासच कारणीभूत ठरते. निष्कर्म हे पापमय आहे. यास्तव कर्तव्य म्हणून युद्ध करणे हा अर्जुनासाठी एकमात्र मुक्तीचा शुभदायी मार्ग होता. योगस्थः कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय सिद्ध्यसिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते. हे अर्जुना, यश आणि अपयशावरील संपूर्ण आसक्तीचा त्याग करून समभावाने आपली कर्मे कर. अशा समभावालाच योग असे म्हटले जाते. श्रीकृष्ण अर्जुनाला योगयुक्त कर्म करण्यास सांगतात. हा योग म्हणजे काय? योग म्हणजे सदैव चंचल असणाऱ्या इंद्रियांचे नियंत्रण करून परमतत्वावर मन एकाग्र करणे होय. परमतत्व म्हणजे कोण आहे? परमतत्व म्हणजेच श्री भगवान होत आणि भगवंत स्वतः अर्जुनाला युद्ध करण्यास सांगत असल्यामुळे अर्जुनाने युद्धाच्या परिणामांचा विचार करण्याची मुळीच आवश्यकता नव्हती. लाभ अथवा जय हा श्रीकृष्णांचा प्रश्न आहे. श्रीकृष्णांच्या आदेशानुसार अर्जुनाने कार्य करण्याचा उपदेश त्याला देण्यात आला होता. श्रीकृष्णांच्या आज्ञेचे पालन करणे हाच वास्तविक योग आहे आणि याचेच पालन कृष्ण भावनामृत पद्धतीमध्ये केले जाते. कृष्ण भावनामृताद्वारेच मनुष्य स्वामित्वाच्या भावनेचा त्याग करू शकतो. मनुष्याने श्रीकृष्णांचा सेवक किंवा श्रीकृष्णांच्या सेवकाचा सेवक बनणे अत्यावश्यक आहे. कृष्ण भावनेमध्ये कर्म करण्याचा हाच एक योग्य मार्ग आहे आणि या मार्गाद्वारेच आपण योगयुक्त कर्म करू शकतो. अर्जुन क्षत्रिय आहे आणि म्हणून तो वर्णाश्रम धर्म संस्थेत सहभागी होत आहे. विष्णू पुराणामध्ये सांगण्यात आले आहे की वर्णाश्रम धर्म पद्धतीचा संपूर्ण उद्देश श्री विष्णूंना संतुष्ट करणे हा आहे. भौतिक जगातील नियमांप्रमाणे प्रत्येक जण स्वतः तृप्त होण्याचा प्रयत्न करीत असतो, परंतु वास्तविकपणे मनुष्याने स्वतःची संतुष्टी न करता श्रीकृष्णांना संतुष्ट केले पाहिजे. म्हणून जोपर्यंत मनुष्य श्रीकृष्णांना संतुष्ट करीत नाही तोपर्यंत तो वर्णाश्रम धर्माच्या तत्वांचे पालन योग्य रीतीने करू शकत नाही. अप्रत्यक्षपणे श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे कार्य करण्याचा उपदेश अर्जुनाला देण्यात आला आहे. दूरेण यवरं कर्म बुद्धियोगात् धनंजय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणः फलहेतवः. हे धनंजया, भक्तिमय सेवेद्वारे सर्व निंद्य कर्मांना दूर सार आणि त्या भावनेमध्येच भगवंतांना शरण जा. जे आपल्या कर्मफळांचा उपभोग घेऊ इच्छितात ते कृपणच आहेत. आपण भगवंतांचे नित्य सेवक आहोत हे आपले मूळ स्वरूप वस्तुतः जाणणारा मनुष्य कृष्ण भावना भावित कर्माव्यतिरिक्त इतर सर्व कर्मांचा त्याग करतो. पूर्वीच वर्णन केल्याप्रमाणे बुद्धियोग म्हणजे भगवंतांची दिव्य प्रेममयी सेवा होय. अशी भक्तिपूर्ण प्रेममयी सेवा म्हणजे आत्म्याचा कर्म करण्याचा योग्य मार्ग आहे. केवळ कृपण लोकच आपल्या कर्मफळाचा उपभोग घेण्याची इच्छा करतात, पण त्यामुळे ते भवबंधनात अधिकच गुंतत जातात.
कृष्ण भावनेमध्ये केलेल्या कर्माव्यतिरिक्त इतर सर्व कर्मे ही निंद्य कर्मेच आहेत. कारण अशा कर्मांमुळे मनुष्य पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्राला बांधला जातो. म्हणून मनुष्याने स्वतः कर्माचे कारण बनण्याची कधीच इच्छा करू नये. सर्व काही कृष्ण भावनेमध्ये म्हणजेच श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी केले पाहिजे. कृपण व्यक्तीला सुदैवाने किंवा कठीण परिश्रमाने प्राप्त केलेल्या संपत्तीचा योग्य उपयोग कसा करावा याचे ज्ञान नसते. मनुष्याने आपली संपूर्ण शक्ती कृष्ण भावना भावित कर्म करण्यात व्यय केली पाहिजे आणि त्यामुळेच त्याला आपले जीवन यशस्वी करता येईल. कृपण व्यक्तीप्रमाणेच दुर्दैवी लोकही आपल्या मानवी शक्तीचा भगवत सेवेमध्ये उपयोग करीत नाहीत. बुद्धियुक्तो जहातिह उभे सुकृत दुष्कृते तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्. भगवंत पुढे म्हणाले, भक्तिपूर्ण सेवा करणारा मनुष्य या जन्मात सुद्धा चांगल्या आणि वाईट कर्मांपासून मुक्त होतो. म्हणून तो योगयुक्त होण्याचा प्रयत्न कर. कारण योग हेच सर्व कर्मांतील कौशल्य आहे. अतिप्राचीन काळापासून प्रत्येक जीवात्म्याने आपल्या चांगल्या आणि वाईट कर्मांच्या विविध फळांचा संचय केला आहे. म्हणूनच तो आपल्या मूळ वैधानिक स्वरूपस्थितीपासून सतत अनभिज्ञ राहिला आहे. मनुष्याचे अज्ञान भगवद्गीतेतील उपदेशांद्वारे दूर होऊ शकते. भगवद्गीता मनुष्याला सर्व परिस्थितीत भगवान श्रीकृष्णांना शरण जाण्यास आणि जन्मजन्मांतरापासून संचित झालेल्या क्रिया आणि प्रतिक्रियांच्या चक्रात बळी पडण्यापासून वाचण्यास शिकविते. म्हणून अर्जुनाला कृष्ण भावनेमध्ये कर्म करण्याचा उपदेश देण्यात आला आहे. कारण कृष्ण भावना ही शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. श्रोतेहो, आता वेळ झाली आहे या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्याची. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले सांख्ययोग या दुसऱ्या अध्यायातील श्लोक 46 ते 50. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समार्फत नक्की कळवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. तसेच भक्तवत्सलच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला सुद्धा जरूर फॉलो करा. भक्तवत्सल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. राधे राधे.